लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आलेला आहे। इकडे स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सावध पाऊल उचलत शिवसेना उबाठा गटाकडून पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी देऊन मोठी खेळी शिवसेनेने केलेली आहे। करण पवार यांचा राजकीय वारसा बघता आजच्या घडीला करण पवार यांचं पारडं काही प्रमाणात जड वाटू लागलेलं आहे। दुसरीकडे स्मिता वाघ यांच्या मागे असलेला अमळनेर शहरातील जनमानसाचा कौल कितपत या वादळाला थांबवू शकतं हे येणाऱ्या काळातच कळणार आहे। दुसरीकडे करण पवार यांच्या मदतीला माजी खासदार उन्मेष पाटील हे खंबीरपणे उभे आहेत। त्यांचं तिकीट कापलं गेल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करत भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती आणि नंतर शिवबंधन बांधत उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन त्यांनी करण पवार नावाचं कार्ड या निवडणुकीमध्ये फेकलेलं आहे। करण पवार यांनी आज जळगाव जिल्ह्यामध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना स्मिता वाघ यांच्यावर खणखणीत टीका करत मोठ्या प्रमाणात आपल्या भक्कम बाजूची मांडणी केलेली आहे। तर दुसरीकडे एक खळबळजनक वक्तव्य करून करण पवार यांनी काही प्रमाणात स्मिता वाघ यांना डिवचलेलं सुद्धा आहे। करण पवार म्हणाले की शिवसेनेशी युती झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना किंमत मिळत नव्हती आणि माझ्या उमेदवारीमुळे आता भाजपच्या कार्यकर्त्यांना किंमत मिळू लागलेली आहे आणि म्हणूनच आता स्मिता वाघ यांनी गप्पा न मारता उन्मेष पाटलांचं काम केलं होतं का याचे पुरावे द्यावेत। चला तर बघूया नेमका काय प्रकार हा झालेला आहे। मित्रांनो, अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील। जय हिंद, जय भारत। मागच्या वेळी सांगितलं जातं स्मिताताई शांत राहिल्या आणि त्यांनी पक्षाचं काम केलं म्हणून त्यांना हे फळ मिळालं। मग उन्मेष दादांनीच काम चांगलं नाही केलं का? मग उन्मेष दादाला बळजबरी उमेदवारी मागच्या वेळेस का दिली होती याचं कोणी मला प्रश्नाचं उत्तर द्यावं। आणि स्मिताताईंनी मागच्या लोकसभेला उन्मेष दादाचं काम केलं का याचं मला 10 लोकांनी येऊन त्या ठिकाणी साक्ष द्यावी किंवा एक माणसाने येऊन त्या ठिकाणी साक्ष द्यावी। मग या राजकीय पटलावर निवडणुका समोर आल्यानंतर या गप्पा मारल्या जातात, असे डायलॉग खूप मारले जातात, निष्ठेचे फळं मिळतात आणि हे मिळतात। खरं तर त्या भाजपच्या कार्यकर्त्याला फळ आम्ही द्यायला निघालोय। आज हे जाहीरपणे आपल्या माध्यमातून मी आपले या ठिकाणी सांगतो। आज आपण भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर उमेदवाऱ्या जाहीर होऊन 17-18 दिवस त्या ठिकाणी झालेत, परंतु लाट आहे, कोणाची गरज नाही। शिंदे गट आपल्या सोबत आहे, आपल्याला काही या भाजपवाल्यांना जास्त विचारायची गरज नाही, त्यांची अवस्था त्या ठिकाणी होती। आज उन्मेष दादा आणि करण पवार पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे तळागाळातल्या आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मान मिळायला लागलेला आहे, याचा आनंद आम्हाला आहे।